नमस्कार मित्रांनो, ॲस्पायरंट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MPSC गट ब चा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहोत. 14 जून 2026ला हे क्वेश्चन झालेलं आहे, म्हणजे प्रश्न झाली आहे. त्याच्यावर आपण क्वेश्चन बनवणार आहोत. त्याची उत्तर कोणती असू शकतात. सर्वप्रथम आपल्याला ग्रुप सेट ए मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आहे, ही त्यासाठी सुरुवात झाली आहे. तसं बीला कधी दुसरे विषय असू शकतात, पण सीला दुसरे 4 सेटमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर विचारले जातात. तर आपला आजचा सेट आहे ए. तर विद्यार्थी मित्रांनो, आता महापुरुषावर आपला 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्यापैकी एक आपल्याला क्वेश्चन विचारले आहे. गोपाळकृष्ण गोखले कार्याबद्दल खालीलपैकी विधाने वाचून अचूक पर्याय निवड करा, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला महापुरुष वाचले पाहिजे, त्यामुळे तुम्हाला असे क्वेश्चन सोडवण्यासाठी मदत होते. तर याचं उत्तर आहे 2. नंबर 1 अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे सरचिटणीस होते, बरोबर आहे. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेचे त्रैमासिक संपादक होते, बरोबर आहे. त्यानंतर 1895 साली त्याने भारतीय राष्ट्रीय सभेच्या काँग्रेस सरचिटणीपदी निवड झाली, हे बरोबर आहे. हे तिन्ही उत्तर त्यांचे बरोबर आहेत, म्हणजे हे याचं उत्तर बी सांगता येते. 1919 साली त्याने केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले, हे चुकीचं उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन 2. 31 डिसेंबर 1920 रोजी मुंबई लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजेरी नव्हती, म्हणजे कोण हजर नव्हते या अधिवेशनाला. तर याचं उत्तर आहे 3. महात्मा गांधी हजर नव्हते. तर याला हजर कोण कोण होते? मोतीलाल नेहरू, अंबिकाताई गोखले, विठ्ठलभाई पटेल हे नेते उपस्थित होते. त्याच्यावर हमखास तुम्हाला ह्या आयटेकवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हे वाचताना व्यवस्थित लक्षात ठेवा. नंबर 3चा क्वेश्चन आहे, खालीलपैकी माहितीवरून समाजसुधारक ओळखा. आला बघा दुसरा क्वेश्चन. त्यामुळे समाजसुधारक वाचते वेळेस तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन बघले तर तुम्हाला वाचताना लक्षात येईल की समाजसुधारक 1 2 2 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आता आपला दुसऱ्या समाजसेवक क्वेश्चन आले. आता क्वेश्चन 3 नंबरचा आहे. ते अल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाची पहिली मराठी मासिक सुरू केले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली. हे जे इन्फॉर्मेशन सांगले कोण्या नेत्याच्या संदर्भात रिलेटेड आहे, त्याच्यामुळे समाजसुधारक आपला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर सांगता येईल बाळशास्त्री जांभेकर. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 आहे. 1816 मध्ये महर्षी धोंडोबा केशव कर्वे यांना महिला विद्यापीठ स्थापनेमधील उद्देश कोणता होता? आता तिसरा क्वेश्चन महापुरुषावर आला. आता याची कार्य ओळखताना महापुरुषाचे कार्य राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रकारे तुम्ही कार्य जर शैक्षणिक संदर्भात असं लक्षात ठेवते, याचा क्वेश्चन एक येऊ शकतो. आता तिसरा क्वेश्चन आला महापुरुषावर आपल्याला. तर याचा उद्देश काय होता बाबा महिला विद्यापीठ स्थापन करण्यामागे? तर याचा उद्देश आपल्याला सांगता येईल, याचं उत्तर सांगता येईल 3. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे पहिला उद्देश होता. त्यानंतर स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, या 2 प्रकारचे त्याचे उद्देश होते. स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे त्याचा हा उद्देश नव्हता. त्यामुळे उद्देश आपल्याला माहिती असले पाहिजे. आता आपला एक क्वेश्चन असा विचारतो, प्रत्येक महापुरुषाने जे संस्था स्थापन केली त्याचे उद्देश असे विचारू शकतो. त्यामुळे असा क्वेश्चन फ्रेम झाला तर प्रत्येक महापुरुषाला ते लावून त्याची कोणती स्थापना असेल एज्युकेशनच्या संदर्भात रिलेटेड स्थापन केली असते जे एज्युकेशनच्या विद्यापीठात, तर हे उद्देश असे लक्षात ठेवलं पाहिजे. याचं उत्तर आहे 3. त्यानंतर आहे वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? आता पाचवा क्वेश्चन आहे आपला. तर याच्यामध्ये काय परिवर्तन घडून आहे याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ABC, म्हणजे 3 नंबरचं क्वेश्चन. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, बरोबर आहे. भारताच्या नागरिकरणाचा वेग वाढला, बरोबर आहे. देशात औद्योगिक धंदा वाढ झाली, हे चुकीचं आहे, वाढ झाली नाही. त्यानंतर आहे 6वं क्वेश्चन. येथे लोक केवळ शिक्षण घेऊन स्वास्थ्य बनणार नाही, राजकारभारात वाटा घेऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्व राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅडॅश यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. आता कोण म्हटले होते असं? त्याच्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे 2 नंबर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन कोर्ट ऑफ डायरेक्टर याला हे पत्र पाठवून त्याने म्हटले होते. त्याच्यानंतर आहे
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता असे क्वेश्चन आल्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला अचूक विचारू शकते किंवा चुकीचे विचारू शकते किंवा बरोबर विचारू शकते. हे क्वेश्चन पहिले तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वास्तविक आपण वाचलं पाहिजे क्वेश्चन व्यवस्थित, नेमकं क्वेश्चन काय विचारते आपल्याला, चुकीचं विचारते आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, याच्यामधलं उत्तर चुकीचं आहे एक उत्तर सांगता येईल. मुंबईत कमिशनर आर्याड यांची हत्या चापेकर बंधूंनी केली, हे चुकीचं आहे, केली नाही त्याने. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला हे बरोबर चुकीचं आहे त्याचं. भगतसिंग राजगुरू यांनी सँडर्स यांची ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली, बरोबर आहे. नाशिकला जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या अनंत लक्ष्मण काणे यांनी केली, बरोबर आहे. तर आपलं याचं उत्तर काय आहे, ए म्हणजे क बरोबर नाही. त्यानंतर 8व्या नंबरचा क्वेश्चन, 1919च्या मार्लो मेट्रो सुधार कायद्याबद्दल हे युद्ध शुद्ध टोपणाचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, ही प्रतिक्रिया खालीपैकी कोणी दिली. 1909चा 1919चा असे जे कायदे 1935चे कायदे, हे कायदे तुम्हाला ह्याच्यावर 1-2 क्वेश्चन प्रत्येक एक्झामला असतो, त्यामुळे कायदे व्यवस्थित करून ठेवा. आणि त्याच्याच प्रकारे हे क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारते मुस्लिम समाजाला किंवा मोमेडियन समाजाला आपल्याला मायनॉरिटीमधून कोणत्या ह्याच्यामध्ये आरक्षण दिलं आहे, कोण्या कायद्यानुसार, किंवा सिव्हिल सर्व्हिस कोण्या कायद्यानुसार सुरुवात केली आहे, किंवा RBI कोणत्या कायद्यानुसार सुरुवात केली आहे, अशा प्रकारे तुम्हाला कायदे विचारतात. त्यामुळे आपल्याला कायदे लक्षात ठेवलं पाहिजे. यामुळे क्वेश्चन पेपर तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तर 8व्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3 नंबर, लोकमान्य टिळकांनी मांडलं आहे असं. त्यानंतर 1857च्या बंडवाल्याने एक जरी समर्थन नेता मिळाला असता तरी भारतात इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, असे विधान कोणी केले. आता असे विधान कोणी केले, असे विधान जॉन लॉरेन्स यांनी केले. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, लोकमान्य टिळकाने बेत रायफली या काडतुसे बनवण्याचे शिक्षण देण्यासाठी द्यादेशांना नेपाळ येथे पाठविले होते. आता कोणाला पाठविले होते त्याचं सांगता येईल, हेमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खांडविलकर. आता अशा प्रकारे तुम्हाला सांगता येईल. याचं उत्तर 3 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक महापुरुषाने जेव्हा आपल्याला 1857च्या उठावाजवळ जेव्हा असे प्रत्येक लोक देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःच्या परीने प्रयत्न करत होते. त्यामुळे आज क्वेश्चन असे अशा प्रकारे तुम्हाला त्या हत्याबद्दल झालं, किंवा हे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर कोणी गेले होते, इंग्रजाच्या विरोधामध्ये बाहेर देशामध्ये कोणी काय केले हे म्हणजे इंग्रजाच्या विरोधामध्ये आपल्या नॅशनल मुवमेंट चालवण्यासाठी प्रत्येकानं होते ते आपल्याला विचारू शकते. त्यामुळे आज एक क्वेश्चन विचारू शकते, लोकमान्य ठिकाणीबद्दल विचारला आपल्याला. त्याच्यानंतर सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोन नदीमध्ये वाहते. आता ह्याचं उत्तर तुम्हाला नद्या माहिती पाहिजे. आपल्या प्रत्येक भारताच्या जे मेजर रिव्हर आहेत किंवा मायनर रिव्हर आहेत, ते आजूबाजूचे तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन असेल. नॉर्थ साईडला जाणारे, वेस्ट साईडला जाणारे, ईस्ट साईडनं जाणारे, वेस्ट साईडला जाणारे. तुम्हाला जर क्वेश्चन पेपर व्यवस्थित तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन केलं, तुम्हाला असे क्वेश्चन सोडण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील क्वेश्चन अशा प्रकारे विचारू. जर सियाचीन लडाखमध्ये तुम्हाला हिमनदीमध्ये शोन नदीमधील वाहते, असे प्रकारे तुम्हाला नदी विचारते. कोणती नदी यायची आपल्याला सांगता याची 2 नंबरची रेमो नावाची नदी वाहते. त्याच्यानंतर आहे, खालीलपैकी कोणते विधान विचार करा. आता याची असे क्वेश्चन सोडत वेळ तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की क्वेश्चन अशा प्रकारचं आपण विचारतो. पॉप्युलेशन हा चॅप्टर वाचताना ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिव्हियस क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते. मग याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला, 12 नंबरचं उत्तर सांगता येईल ए आणि क, म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 3 पर्याय बरोबर आहे. त्याचं पहिलं काय, 2001 ते 2011 ह्या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या वाढीचा दर हा 15.99% होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळते, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते, असं लक्षात ठेवायचं. 2011 जनगणनेनुसार केरळ राज्य सर्वाधिक कृषी घनता आढळते, बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश, हे चुकीचं सांगता येईल आपल्याला. त्यानंतर 13 नंबरच्या खालीलपैकी कोणती जोड्या अयोग्य आहेत. आता बघा, इथे क्वेश्चन विचारले, क्वेश्चन पहिला नीट वाटलं पाहिजे. योग्य विचारले की अयोग्य, चुकीचं विचारले की अचूक, बरोबर विचारले, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय विचारले, प्रशासकीय विभाग किंवा जिल्हा, तलाव आणि जलाशय, ते तुम्हाला ते माहिती पाहिजे, जलाशय प्रत्येक जिल्ह्यावाईज. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, आपला 1 ए नंबर, छत्रपती संभाजीनगर
धाराशिव आणि तावररजा अयोग्य आहे याचं उत्तर, बरोबर नाही, चुकीचं आहे, असं क्वेश्चन विचारलं आपल्याला. त्याच्यानंतर आहे 14 नंबरचा क्वेश्चन. पुढील नद्या उपनद्या जोड्या लावा. आता विद्यार्थी मित्रांनो, मेजर रिव्हर आणि त्याचे मायनर कोणते ट्रिब्युटरी आहेत ते बी लक्षात ठेवलं पाहिजे. असं आपला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो आणि प्रत्येक वर्षी एक दोन क्वेश्चन असे असतात. 14 नंबरचं काय सांगताय, 3 नंबरचं बरोबर आहे. आता कसं आहे, तापी नदीच्या संदर्भामध्ये बोरी आहे तिची उपनदी. पूर्णा नदीच्या संदर्भामध्ये सांगता येईल आपल्याला नळगंगा. त्याच्यानंतर सिंदफणा नदीच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला बिंदुसरा आणि मांजरा नदीच्या संदर्भात सांगता येईल धारणी. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर 15 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालीलपैकी विधाने वरून जिल्हा ओळखा. आता कसं आहे, महाराष्ट्रात तुम्हाला जिल्हा देतील, त्या जिल्ह्याची वैशिष्ट्य सांगा म्हणजे तो त्या इन्फॉर्मेशन तो आपला जिल्हा ओळखायचा असतो. तर त्या 15चं उत्तर सांगता येईल आपल्याला 3. ठाणे. तलावाचे शहर या जिल्ह्यात स्थिर आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्र निर्मितीचे कारखाने आहेत, बरोबर आहे. एक तालुका धातूच्या वस्तू त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. मुळशी जातीची गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते, मुळशी. त्याचं उत्तर काय आहे, 3 नंबर ठाणे. त्याचा नंबर आहे 16. 16 नंबरचं उत्तर कसं आहे, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणते डोंगर रांगा टेकड्या स्थिर आहेत. आता महाराष्ट्राची जेव्हा इन्फॉर्मेशन घेतात आपला नॉर्थ किंवा वेस्ट किंवा साऊथ अशा प्रकारचे जे डोंगर आहेत ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे. क्वेश्चन कशा विचारतो आज आपला महाराष्ट्र संदर्भात असाच क्वेश्चन आपला भारता संदर्भात भारताचा जेव्हा कशा होता अशाच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवून थीम वाचलं पाहिजे. तर याचं उत्तर सांगता येईल 16चं उत्तर सांगता येईल 4. फक्त 4 नंबरचं दरेकेसा हे ईशान्य भागात स्थिर आहेत. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पने येते. तर शहरी एकत्रीकरण ह्या संदर्भात संकल्पना कोणतं सांगता येईल आपल्याला. याचं उत्तर सांगता येईल 2 नंबर मुंबई आणि नवी मुंबई, बरोबर. आता 18 नंबरचा क्वेश्चन बघू. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. असा क्वेश्चन झाल्याच्यानंतर तुम्हाला पॉप्युलेशन आपण जेव्हा जॉग्राफी वाढतो तेव्हा हा क्वेश्चन हमखास येऊ शकतो. अशा प्रकारचे तुम्हाला कधी पॉवर प्लांट विचारू शकते, कोणते जिल्हे विचारू शकते, कधी तिथं सोलार पॉवरच्या संदर्भात विचारू शकते किंवा न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भात विचारू शकते. अशा कशा प्रकारचे क्वेश्चन विचार तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन माहिती आल्याने लक्षात येईल. आता आहे याच्यावर 1-2 क्वेश्चन विचारतात प्रत्येक एक्झामला, त्यामुळे ही वास्तव्याची व्यवस्थित वाचलं पाहिजे. तर आता उत्तर महाराष्ट्राचे 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला धुळे. 19 नंबरचा क्वेश्चन. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास ज्यास नावाने ओळखले जाते. तर कोणा नावाने ओळखले जाते, याला खलाटी नावाने ओळखले जाते. तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संशोधित केलेले आंब्याचे वाण विकसित केलेले वर्षे यांची योग्य जोडी लावा. आता वाण आणि विकसित केलेले वर्षे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर याचं उत्तर काय सांगता येईल, 4 नंबर सांगता येईल. तर रत्नाचं काय सांगता येईल, 1981 सांगता येईल. त्यानंतर सिंधूचं काय आहे, 1992. कोकण रुचीचं काय आहे, 1999. कोकण सम्राटचं काय आहे, कोकण सम्राट सांगता येईल 2014. आता 21 नंबरचा क्वेश्चन बघू. भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-2005 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरी संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल. तर याचं उत्तर आहे संरचनात्मक बदल. 3 नंबर संरचनात्मक बदल म्हणता येईल. मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनाची संख्या उद्दिष्टे जुळवणी करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आता RBIच्या बी संदर्भामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. संख्यात्मक सांगा, गुणात्मक सांगा, त्याचे टूल्स कोणते, त्याचं मेजरमेंट करून RBI इव्हॅल्युएशन करते. तर या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला 2 नंबर. 2 नंबरचं काय आहे, बँक दर, पुनर्वटन दर, त्यानंतर
रोखे राखीव गुणोत्तर. याचं होतं काय, RBIकडे ठराविक किंमत रक्कम राखीव ठेवली जाते. त्याचं वैधानिक रोखे रक्कम, RBI रोखे रक्कम खरेदी व्यवहार करते. त्याच्यानंतर सांगता येईल नाही वैधानिक रोखे प्रमाण, RBIकडे रोखे सोने रोख्याच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवते. हे सांगता येईल आपल्याला. खुल्या बाजारभावी उलाढाल, RBIद्वारे पात्र खरेदी विक्री केली जाते. तर याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला, 22 सांगता येईल 2. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतात महाराष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणती मर्यादा अडथळे निर्माण होतात. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीतील अभाव. त्यानंतर नोंदवलेली बेकायदेशीर उत्पन्न. त्यानंतर लहान उत्पन्नाविषयी संख्यात्मक उत्पन्न नसणे. अशा प्रकारे अडथळे सांगता येईल. 24चं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, एस. महेंद्र देव आणि C. रावी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना व्याजाच्या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 2 नंबर. कपडे, ऊर्जा उपभोग आणि त्यानंतर शिक्षण. याच्यामध्ये आरोग्य सांगण्यात आलं नाही. आरोग्य चांगले, ऊर्जा उपभोग चांगले, शिक्षण चांगले, कपडे फक्त सांगितले नाही. असं लक्षात ठेवा. तुम्हाला आता हे चॅप्टर इकॉनॉमिक वाचताना तुम्हाला लक्षात येईल. अशा प्रकारे प्रत्येक कमिट्यात येतात. कमिट्यानं कोणते मेजरमेंट केले, दारिद्र्याच्या मोजताना कोणत्या गोष्टीचा आधार घेतला, तो असे क्वेश्चन विचारू शकतात. तर आपला देव आणि रवीबद्दल विचारले. तर याचं उत्तर काय आपल्याला सांगता येईल 2 नंबर. ब क ड. तर विद्यार्थी मित्रांनो, 25 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. लोकसंख्याचा लाभांश ही संकल्पना लाभांश काय आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपला 2 नंबर. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. त्यानंतरच 26 नंबरचा क्वेश्चन बघू. अर्थसंकल्पाच्या विकास तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला बी. पेन्शनचा येतो, व्याजदराची परतफेड, त्याच्यानंतर प्रशासकीय सेवा, याच्यामध्ये शिक्षण येत नाही. तर याचं उत्तर काय आहे 2. त्यांचं 17 नंबरचा क्वेश्चन, 27 नंबरचा खालीलपैकी विधाने विचारात घ्या. आता याचं उत्तर सांगता काय सांगता येईल आपल्याला. याचं उत्तर 3 सांगता येईल. 3 कोणतं आहे बघा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना सेवाच्या उत्पादनांचे दुहेरी मापन केले जाते. बरोबर आहे. याचे विधान बरोबर दोन्ही विचारले तर याचं उत्तर सांगता येईल आपला 3 नंबर. ब आणि क. तर 28 नंबरचा क्वेश्चन बघू आता. तर 28 नंबरचं काय सांगता येईल आपल्याला. याचं पण विधान बरोबर विचारात घ्या म्हणते. तर 28चं सांगता येईल आपल्याला 2022-23च्या कालावधीमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पन्नाचा 5.8% वाढले आहे. बरोबर आहे. 2.8% वाढले आहे. त्याच्यानंतर कोळसा उत्पादनात विस्तारामुळे 2023-24मध्ये खाण क्षेत्रामध्ये निर्देशांकाच्या वर्षभरात 13% वाढ नोंदली नाही. हे चुकीचं आहे. फक्त याचं उत्तर ए आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा बघू क्वेश्चन. पुढील विधाने विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. तर योग्य पर्याय निवडतो आपण. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी योजना 15 ऑगस्ट 1979 सुरू करण्यात आली. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल 1. बरोबर आहे. 1 विधान बरोबर आहे. 2 काय आहे, राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रम 1990 सुरू करण्यात आला. हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर काय आहे आपल्याला 1 सांगता येईल. 30 नंबरचा क्वेश्चन कोणता आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय. असा क्वेश्चन जेव्हा विचारला असेल तर आपल्याला बेसिक इकॉनॉमिकचे कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्याचं उत्तर काय आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय. वित्तीय तूट, व्याज परतफेड. 4 नंबरचं उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर
31 नंबरचा क्वेश्चन. शास्त्रात लेखी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते दर्शवते. तर याचं उत्तर सांगता येईल. 1 नंबर, व्यवहारातील ओळख, नोंदणी, वर्गीकरण, संक्षिप्त करणे असं सांगता येईल आपल्याला. 32 नंबरचा क्वेश्चन. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तवर्ष यापैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तवर्षाचा भाग नाही म्हणले. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल 4 नंबर, व्यापार विकास भाग नाही म्हणता येतील. हरितवृत्ती आहे, सर्वसमावेश विकास आहे, युवा शक्ती आहे. तर फक्त व्यापारवृत्ती नाही, व्यापार विकास नाही. तर याचं उत्तर कोणतं सांगता येईल आपल्याला 4 नंबर. त्याच्यानंतर आहे 33 नंबरचा क्वेश्चन. बहुआयामी कंपन्यांच्या विस्ताराबाबत खालीपैकी व्यापारी डावपेचाचा योग्य विधाने कोणती. तर याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला 33-4 ए आणि डी. बहुआयामी कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्यात शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे. त्यांना बहुआयामी कंपन्या नवीन उत्पादन शोधात विकासावर खूप भर देतात. बरोबर आहे. असे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला सतर्क होऊन वाचलं पाहिजे. असे क्वेश्चन तुम्हाला चुकवण्याचे चान्सेस असतात. तुम्ही व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला हळू जर वाचलं, तुम्ही कन्सेप्ट समजून घेत जर वाचलं, तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला 50% क्वेश्चन सुटतात. आणि ते इलिमिनेशन पद्धत वापरल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर आहे 34 नंबरचा क्वेश्चन. 34 नंबरचा क्वेश्चनचं काय सांगता येईल बा. सहकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यातनी समावेश होत नाही. तर कोणता समावेश होत नाही. नंबर 3 नंबर, शेअर बाजार नियमन याचा समावेश होत नाही. चलन धोरणाची अंमलबजावणी याचा होतो. बँकिंग क्षेत्र नियमन याचा होतो. अर्थविषयक बाबीवरच्या शासनाला सल्ला देणे या प्रकारे सांगता येईल. फक्त शेअर बाजार नियमन यामध्ये होत नाही. त्याच्यानंतर सांगता येईल आपल्याला 35 नंबरचा क्वेश्चन. शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक संदर्भात त्यांची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती पद्धत आहे. तर 35 याचं 2 सांगता येईल. 2 नंबरचं उत्तर सांगता येईल याचं. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर हा पुरुषाच्या सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर आहे. तर याचं उत्तर आहे 2. आता 36 नंबरचा क्वेश्चन. दुष्काळ सहन करणारे डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नासाठी स्वाती नायर यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. तर ते आपल्याला कयाबद्दल देण्यात आले हे विचारले. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 2 नंबर, सहभागी दहन तांदूळ याच्याबद्दल देण्यात आले. त्यानंतर आहे 37 नंबरचा क्वेश्चन. 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कोणते आहेत. कोणत्या विषयावर केंद्रित करण्यात आहेत. ब्रिक्स शिखर परिषद 17वी 2025मध्ये ते लक्ष विचारलं होतं. लक्षात ठेवा. लक्ष्य, उद्दिष्टे किंवा एम किंवा त्याची थीम अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन अशा प्रकारे विचारू शकते. त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन वाचून ह्या गोष्टी लक्षात केल्या आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3 नंबर, ड. जागतिक प्रशासन संस्थेमध्ये सुधारणा एक सांगता येईल. बहुपक्षीयतेचा प्रोत्साहन देणे हे एक सांगता येईल. AI नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणं हे एक उत्तर सांगता येईल. आता विद्यार्थी असे क्वेश्चन सोडवता नाही, तुम्ही अब्रॉड माइंड डोक्यात लक्षात ठेवलं पाहिजे. जे वाईड अँगलमध्ये विचार केला असेल, म्हणजे मोठा बिगेस्ट आणि समजा दुनियाचा विचार केला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस असेल, जास्तीत जास्त लोकांचा त्याचा फायदा झाला अशा उद्देशाने विचारलं जाते. मग असे सोडवतो वेळेस अशा क्वेश्चन वाचते वेळेस नका सतर्क राहायला पाहिजे. तुमचे क्वेश्चन तुम्हाला जरी व्यवस्थित वाचन असेल, तुमचं अवेअरनेसचा पेपर वाचत असेल, तुम्हाला क्वेश्चन सहजासहजी सोडवता येतात. तर त्यानंतर 38वाला क्वेश्चन. खालीलपैकी योग्य कथन ओळखा UNV याबाबत. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला वरीलपैकी सर्व. हे चारही पूर्व उत्तराचे बरोबर आहेत. 2024मध्ये UNV ने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2000
2026मध्ये संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकेमध्ये कार्य करतात. त्यामध्ये सामुदायिक विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती याचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे 39. आता 39चं काय सांगता येईल? याचं उत्तर सांगता येईल डी. आता तुम्हाला असे क्वेश्चन सोडतो आहे की नाही, तुम्हाला आहे ना व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे लेटेस्टचं तर एक माहिती पाहिजे ना, तर मागच्या प्रिव्हियस क्वेश्चनची तुम्हाला माहिती पाहिजे. आता महाराष्ट्र भूषण झालं, किंवा ऑस्कर पुरस्कार झालं, किंवा नोबेल पारितोषिक झालं, किंवा आपलं एज्युकेशन संदर्भात रिलेटेड असेल तर तुम्हाला म्हणजे पुरस्कार माहिती पाहिजे. असे क्वेश्चन काय तुम्हाला क्वेश्चन चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने विचारू शकतो. तर याचं उत्तर काय सांगता येईल आपला 4 नंबर. सर्वात जुने सांगा म्हणजे आपल्याला आशा भोसलेला पहिले देण्यात आलं, त्याच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी, त्याच्यानंतर अशोक सराफ, आता लेटेस्टमध्ये देण्यात आला आहे राम सुतार यांना. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन लक्षात ठेवताना लक्षात ठेवलं पाहिजे, चढता किंवा उतरत्या क्रमाने विचारू शकतील. तर विद्यार्थी 40 नंबरचं क्वेश्चन कोणतं सांगता येईल आपलं? खान मिगो हे या डॅश या क्षेत्रातील सर्व समज असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. काय याच्या संदर्भात ॲप आहे हे? तर याचं उत्तर सांगता येईल 4, शिक्षण संदर्भामध्ये आहे. तर 41चा क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही? व्हर्टिकल फार्मिंग. तर असे क्वेश्चन सोडताना तुम्हाला ना ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये थोडी इन्फॉर्मेशन सतर्क करून वाचली पाहिजे. राज्यसेवेमध्ये त्याचा अँगल दिलेला आहे, त्याचे क्वेश्चन वाचून तुम्हाला लक्षात येईल. आता क्वेश्चन हा मोठ्या प्रकारे ज्या राज्यसेवा चांगल्या प्रकारे करतात UPSC करतात त्या पोरांना चांगल्या प्रकारे हा क्वेश्चन जमू शकतो. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3 नंबर. शेती योग्य जमिनीवरील अवलंबून वाढते, हे चुकीचं आहे. त्याने काय म्हणले? फायदे नाही म्हणून विचारले. तर याचे फायदे कोणते आहेत? पाण्याचा कमी वापर होतो, त्यानंतर बारमाही पिकाचं उत्पादन वर्षातून 2 किंवा 3 वेळा घेता येते, बरोबर आहे. वाहतुकीची कमी खर्च येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 42वा क्वेश्चन. 42 डॅश यांनी एप्रिल 2024मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. तर ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 42चं 4, सायमन हॅरिस. सर्वात तरुण आहे बरं. तुम्हाला असे कसं सर्वात ओल्ड किंवा सर्वात तरुण किंवा सध्याचे लेटेस्ट असलेले काय ते इन्सिडेंट असलो त्यामुळे विचारतात. आता सर्वात तरुण असल्यामुळे विचारले आपल्याला क्वेश्चन. असे क्वेश्चन सोडताना करंट अफेअरवर लक्ष द्या. तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन जर पाहिले ना पेपरचे प्रत्येक म्हणजे 2-4 वर्षाचे, तुम्हाला लक्षात येईल की आयोगाचा ट्रेंड कशा प्रकारे क्वेश्चन विचारलं. तर तसं तुम्ही जर लक्षात ठेवून गेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडतात आणि तुम्हाला वाचताना लक्षात येईल काय वाचायला पाहिजे. आता आपण त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 4 नंबर. 4 नंबरचं उत्तर सांगताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे तुलसी गोडा याचं उत्तर सांगता येईल. आता काय विद्यार्थ्यांना सुंदरलाल बहुगुणा पण लक्षात येते, इथं थोडं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचत्या वेळेस लक्ष दिलं पाहिजे. तर याचं उत्तर आहे 4 नंबर तुलसी गोडा. आता 44चं उत्तर बघू. 44 क्वेश्चनचं. खालीलपैकी कोणत्या सरकारने संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024मध्ये आयोजित केली होती? याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3 नंबर NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. त्याच्यानंतर आपण 45चा क्वेश्चन बघू. 45चा कसा क्वेश्चन आहे? 45चा क्वेश्चन आपला सांगता येईल बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेचा उद्देश काय आहे? 2 नंबरचा सांगता येईल आपल्याला लिंग समानता मुलांचे शिक्षण याचा उद्देश आहे. आता कोणती योजना विचारल्यानंतर तुम्हाला एक तर तुमच्या त्याचं ड्युरेशन विचारू शकतील किंवा ते कधी स्थापना झाली ते विचारू शकतील, त्या टाईमला कोणाचं सरकार होतं हे विचारू शकतील, की त्याचा उद्देश विचारू शकतील किंवा त्याचे टार्गेट विचारू शकतील, त्याच्यानंतर ते कोण्या सेक्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ते विचारू शकतील. आता आपल्याला अशा प्रकारे आपल्याला 1-2 क्वेश्चन योजनेवर विचारतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचताना योजना लक्षात ठेवल्या पाहिजे. तर याचं उत्तर काय सांगता येईल 45चं
45 आपला सांगता येईल 2 लैंगिक समानता मुलींचे शिक्षण. त्याच्यानंतर 46चं सांगता येईल. 46चं काय उत्तर, मिशन शक्ती योजना ज्याच्या संबंधित आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 2 महिला सक्षमीकरण. असं मिशन शक्ती अशी योजना आहे ना, या योजना 2-3 ठिकाणी पण आहेत. आपल्याला वाटतं की अंतराळ एरियात असेल किंवा संरक्षण क्षेत्रात असेल वगैरे असेल, तर अशा प्रकारे इथं कन्फ्यूज होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो वास्तविक लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं याचं उत्तर काय आहे, 2 नंबर महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती. 47चं उत्तर काय आहे, प्रश्न काय आहे, डॅश या पायलट वैमानिक आणि उद्योजक ॲमेझॉनचे संस्थापक जेफ जेसोफ यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेचा परदेशी पर्यटक म्हणून अंतराळ जाणारे पहिले भारतीय बनले. आता कोण आहे भारतीय, आता हे विचार लक्ष, अंतराळामध्ये आता बऱ्याच मोहिमा आता चालू झाल्या आहेत, त्याच्यामध्ये विचारू शकतो क्वेश्चन, त्यामुळे आता हा क्वेश्चन विचारला आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपला 3 नंबर गोपीचंद थोटाकुरा याचं उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर आपला सांगता येईल 48चं 48 याचं क्वेश्चन काय आहे, भारताला 2024च्या सर्वाधिक निवडून लढवणाऱ्या महिलांची उमेदवारी एकूण संख्या. आता याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 48चं 1 726. आता हे तुम्हाला मागोवी क्वेश्चन विचारला होता 2023-24च्या टाईमला, राज्यसेवेला विचारला होता क्वेश्चन. महिलांचं पार्टिसिपेट किती पर्सेंटेजमध्ये विचारलं होतं. आता इथं तुम्हाला संख्या विचारली. आता कधी कधी कोण्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त होत्या महिला किंवा सर्वात कमी होते किंवा कोणते वैशिष्ट्यपूर्ण आहे ते विचारू शकतात. आता उदाहरणामध्ये देशाची पहिली कोणती महिला पंतप्रधान झाली किंवा पहिली राष्ट्रपती कोण झाली, किंवा एक युनिक जो क्वेश्चन असतं ना, तो क्वेश्चन तुम्हाला फ्रेम केला जातो का ते विशेष निवडणूक. आता हे सर्वाधिक आहेत ना निवडणुकीमध्ये महिला लढवणारे उमेदवार, म्हणून त्याची संख्या विचार 2024च्या संदर्भामध्ये. तर याचं उत्तर 1 आहे 726. त्याच्यानंतर 49चं सांगता येईल आपला, लेगो या खेळणी बनवणारी कंपनी आहे, तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे, ती मूळची देशातील आहे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला 3 डेन्मार्क. आता इथं विद्यार्थी मित्रांनो समदेश डेव्हलपिंग देश आहेत, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतो. तर याचं उत्तर वाचताना लक्षात ठेवणंच डेन्मार्क. तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही असे क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यानंतर आहे 50वा क्वेश्चन, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता असे क्वेश्चन सोडताना विचार लक्षपूर्वक वाचलं पाहिजे. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला आणि दोन्ही 3 नंबर मोहन जोशी पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025मध्ये सन्मानित करण्यात आला. बरोबर आहे. अब्दुल पावलव, अच्युत पालोव आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025मध्ये सन्मानित करण्यात आला. आता विद्यार्थी पुरस्कार आपल्याला नोबेलच्या संदर्भात ज्ञान हे आपलं नोबेलच्या संदर्भात विचारू शकते, आणि ज्ञानपीठ विचारू शकते, किंवा अशा पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. त्यामुळे वाचवे लक्षात ठेवलं पाहिजे. हे मेजर म्हणजे पुरस्कार आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेस वाचवे लक्षात ठेवलं पाहिजे. गव्हर्नमेंट तुम्हाला व्यवस्थित या क्वेश्चन विचारला जातो. तर आज असं विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंबाईनचे क्वेश्चन पाहिलेले आहे 50. तर तुम्हाला कसे वाटले क्वेश्चन पेपर सोडण्याची पद्धत किंवा कसं लक्षात ठेवलं पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर आपण याच्या पुढचे 50 आहेत ना नेक्स्ट टॉपिकमध्ये, कारण विद्यार्थ्यांना बोर झालं नाही पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही अप्रोच ठेवला पाहिजे, कसे क्वेश्चन सोडवले पाहिजे, त्याच्यानंतर कशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे आपण थोडंसं इन्फॉर्मेशन घेतलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यावरचा कट ऑफबद्दल थोडं बोलायचं आहे आपल्याला. आता जे राहिलेले 50 क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर सर्वसाधारण आपण आता थोडं कट ऑफबद्दल बोलू. तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी ओपनचा कट ऑफ 51-25 गुणाच्या आसपास लागला होता. संभाव्य अंदाजे यावर्षी 2026ला ओपनचा 50 ते 55 सांगता येईल, ओबीसीचा 48 ते 53 सांगता येईल, EWSचा 46 ते 52 सांगता येईल, SCचा 44 49 सांगता येईल, STचा 40 किंवा
46च्या आसपास लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे मार्क असे पडत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी मेन्सला सुरुवात केली पाहिजे, कारण की जो वर्ग मेन्स करेल त्याचंच चान्सेस आहेत पुढे सिलेक्शन व्हायचे. तुम्ही आता एक जर असे मार्क पडते, एक टप्पा तुम्ही गाठले आहे, तुम्ही सेकंड टप्प्याला सुरुवात केली पाहिजे. मराठी इंग्लिश चांगल्या प्रकारे करा. तर मित्रांनो, आज आपण 50 क्वेश्चन पाहिजे. नेक्स्टचे 50 क्वेश्चन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपण थांबूया आता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.